पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये बुधवारी एकाच वेळी स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम गावागावात राबवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यात गावांच्या स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे, असं यावेळी पाटील यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवलं आहे. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे. ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाने निश्चित केलेल्या 9 शाश्वत विकास ध्येयातील स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव या 2 संकल्पनेनुसार 431 गावं स्वच्छ केले जातील. त्याचबरोबर या गावांच्या प्रगतीच्या दिशेने पाऊल पडेल. विकसित भारतामध्ये योगदान देण्यासाठी स्वच्छता अभियानाचे महत्त्व राहील. या अभियानात ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सर्व सहभागाने स्वच्छता मोहीम राबवली जाईल. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम येथे होत आहे. यावेळी आदरणीय महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेच्या जागरात सहभागी होण्याचे ठरवलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे इत्यादींची उपस्थिती येथे होती. शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे, पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2014ला प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान राबवण्याची संकल्पना आणली आणि त्यांनी बऱ्याच अशा प्रतिष्ठित लोकांना देशातल्या नॉमिनेट केलं, जेणेकरून तेही स्वच्छतेमध्ये उतरावे. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन इतर लोकांनी स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी डीप क्लीन ही योजना आणली. ही शहराचे जे स्ट्रीट आहेत जिथं कधीच कोणी पोचला नाही अशा ठिकाणच्या स्ट्रीट ह्या संपूर्णपणाने स्वच्छ करण्याची भूमिका राज्य सरकारच्या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली. निश्चितपणाने त्यालाच अनुषंगून देश पातळीवर हे अभियान राबवण्याची संकल्पना आहे. परंतु पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट म्हणून ठाणे जिल्हाधिकारी आणि CO यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 431 पंचायतीमध्ये पहिल्यांदा आपण हे स्वच्छता अभियान राबवूया. मग कधी राबवूया, तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प एक आपण करत असतो, म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण 1 जानेवारीला राबवूया. पण समोर असं आलं की नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात, 1 तारखेला परत येत नाही. मग आम्ही 3 तारखेला नेलं. 3 तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान जिल्हा परिषद ठाणे, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सर्व पक्षाचे लोक, सर्व प्रतिष्ठित नागरिक, जे राजकारणात नाही असेही समाजकारणात असलेले लोक, ह्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी. आणि मोदीजींनी आता जो संकल्प केला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण 2047मध्ये असू. 2047मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत म्हणून आपल्याला बघायला मिळेल.